जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहे वळसंगला आमच्या घरच्या लक्ष्मीचं दर्शन घ्यायला. तर गावाकडे पूस महिन्यामध्ये लक्ष्मीची ओटी भरली जाते, तिला नैवेद्य दाखवला जातो. तर घरच्या लक्ष्मीला आता नैवेद्य दाखवायला चाललो आहे आम्ही. तिघं चाललो आहोत. जास्त ऊन इकडं आणि आमची पोरगी काळी कुट्ट पडली बघा एकदम उन्हाने, एकच दिवसामध्ये ते पण. आम्हाला जाता जाता बोरं दिसली आणि मी बोरं घ्यायला गेले. मस्त बोरं खात एन्जॉय करत चाललोय आम्ही. मला माझा अंदाज आहे इकडून म्हणून ते रस्ता गेली आपण गेल्या वेळेस इकडनं दिला बघा. आम्हाला रस्ता माहित नाही आणि आम्ही शेतला चाललोय. आता जर चुकलं बिकलो तर मग अवघड आहे. आमची हुशार हिला माहित नाही रस्ता आणि आम्हाला दोघींना घेऊन आली की तुम्हाला रस्ता कळणार नाही, मी येते तुमच्यासोबत. मग मी म्हणले होते हे आहे तुझंच चाललं होतं ते आहे म्हणून. मी ते थकल्यासारखं वाटणं लागले. कुठं तर असं 5-10 मिनिटं रेस्ट छानपैकी झाड बघून मस्त बसूया थोडा वेळ है ना. मामी ना टाइम आएगा, अजून टाइम तर नाही आला आमचा, पण पाणी आलं टाइमावर. चालून आता कुठं अर्ध्या रस्त्यावर जाऊन पोहोचलोय. अजून अर्ध पुढं चालायचंय. झालं आलोय आमच्या शेताजवळ. आता गेलतो ते झाड दिसतंय का, तिथपर्यंत जायचंय. तिथं आहे आमची लक्ष्मी. ते झाड मी तुम्हाला खूप लांबून दाखवलं होतं, आता एवढ्या जवळ आले त्याच्या. चालत 2 तासांचा प्रवास फायनली पूर्ण झाला. आता आलोय शेतात. लक्ष्मी, पांडव, छोटीशी विहीर, लक्ष्मी आणि का झालं मामी ते नरशिवा. लक्ष्मी आणि नरशिवाची पूजा करून झाली आहे. आता विहिरीकडे चाललोय पूजा करायला. अजून चाललोय खालच्या शेतात रानात. 15-20 मिनिटं चालून आता मंदिर आलं. माशा आहेत. पूजा झाली, जेवण झालं, सगळं झालं. आता परतीचा प्रवास चालू झाला 2 तासाचा. आता 2 तास चालत परत मग घरी जायचं. आज खूप चालल्यामुळं दोन्ही पण पायांना फोड आलेले आहेत. आम्ही आलो आता घरी आणि जाताना 2 तास लागले होते आणि येताना 1च तास लागला. हा व्लॉग इथेच एंड करते मी. आणि जेवढं मिनी व्लॉगला प्रेम देत आहे तेवढं या व्लॉगला देत नाही आहे. तर या व्लॉगला पण भरभरून प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. बाय.